रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. दृष्टांत किंवा आजचा विषय आहे उपदेश कोणी कोणाला करावा. बरं का, तर उपदेश करणाराचा अधिकार असावा लागतो. महत्त्वाची गोष्ट. एक संत महात्मे जे अधिकारी पुरुष आहे, लक्षात आलं, त्यांनी उपदेश हा मनुष्य जीवाला काय उपदेश करण्याचं कारण काय, कशासाठी उपदेश करतात, तर मुद्दा असा आहे, लक्षात ठेवा. खोट्याला खरं मानून सर्व लोक जे आहेत ते दुःख भोगत आहेत आणि दुःख भोगतात या कारणास्तव मनुष्याला उपदेश करणं आवश्यक आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, जलतरी देखे गुंतले प्रपंच, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. जगताकडे पाहिल्यानंतर साधू संतांना, ऋषी महामुनींना सर्वांना हे आढळ की अरे ह्यांना प्रपंचशिवाय दुसरं काय जमत नाही. अभंगातून एवढं सांगून बी जमत नाही, ऐकत नाही. म्हणून एका कीर्तनकाराने आपलं काय ठरवलं, हुशार कीर्तन करा, रामायण गावात रामायण लावायचं ठरवलं. रामायण लावलं सुद्धा, कथा सुरू झाली. लक्षात ठेवा, विषयावर 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 विषय असे येत गेले. अगदी सुरुवातीपासून श्रावण बाळापासून ते पूर्ण प्रभू रामचंद्राचा जन्म आणि ते वनवासाला गेले. परंतु वनवासाला गेले, लक्षात ठेवा. तिथून पुढे खरं रामायण सुरू. लक्षात आलं, म्हणजे तिथून पाठीमागच्याला किंमत नाही असं नाही. मग दररोज विषय हा की आता सर्वांना माहीत आहे, रावणाने सीतेला पळवून नेलं होतं, सर्वांना माहीत आहे. परंतु जरा आमचे थोडेसे कीर्तनकार जरा वेगळ्या भाषेमध्ये, जरा शुद्ध भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये बोलायला गेले. दररोज आला की विषय तोच, सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं. 5व्या दिवशी जेव्हा सीतेचं हरण झालं असा विषय चालला, त्यावेळेला समोर बसलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती अरे दररोजच म्हणतोय सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं. त्याच्या मनात एक शंका उत्पन्न झाली. म्हणून कथा, रामायण कथा मध्येच थांबवली आणि म्हणला, ओ कथेकरी बुवा, हां बोला की. म्हणले, मला एक प्रश्न आहे, म्हणजे विचार बा. विचारा. तुम्ही 4-5 दिवस झाले सांगताय की सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं. हो बरोबर आहे म्हणले, सीतेचं हरण झालं. पण माझ्या मनात म्हणला एक प्रश्न आलाय. काय म्हणले, तुम्ही दररोज म्हणताय की सीतेचं हरण झालं, पण त्या हरणाची पुन्हा सीता झाली का नाही? किती अवघड आहे पहा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ऐसी ज्यांची बुद्धी जड, ज्यांची बुद्धी जड, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. असला जर श्रोता वर्ग समोर असेल तर या श्रोते वर्गाला उपदेश करून
त्यांना मराठी भाषा जर व्यवस्थितरित्या कळत नसेल तर काय उपयोग आहे का सांगा. म्हणजे उपदेश मनुष्याला करावा, पण कोणत्या मनुष्याला करावा की त्याच्याकडे पात्रता असली पाहिजे. नाहीतर मग तुकाराम महाराज म्हणतात हां दगड बरं मग त्याच्यापेक्षा, ज्याला कळत नाही उपदेश केलेला. पण हा प्रश्न विचारल्यानंतर लोक हसली. लक्षात घ्या. काय म्हणजे माणूस आहे म्हणजे महाराज, आणि तुम्ही बी काय सांगताय म्हणजे. साधं सोपं तुम्हाला सांगता येत नाही म्हणजे. महाराजांचा जरा थोडासा अपमान झाला. रामायण पण तुम्हाला सांगतो गर्विष्ठ होते. कधीकरी बुवा गर्विष्ठ होते ना, अलीकडे गर्विष्ठपणा जास्त वाढला. म्हणजे काय उपयोग नाही म्हणजे मनुष्याला उपदेश करून उपयोग नाही. तन 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 घरी आले म्हणजे काय उपदेश ना उपयोग नाही म्हणजे. लोकांना उपदेश करून कथा सांगून रामायण सांगून महाभारत सांगून काय उपयोग नाही म्हणजे. हे म्हणले दगडापेक्षा सुद्धा आहेत. काय नाही 2-3 दिवस मग म्हणले आता काय करणार आहे तुम्ही. त्यांची बायको काय नाही म्हणजे मी काय सुद्धा करत नसतो म्हणजे, मस्त बसत असतो घरी म्हणजे. आतापर्यंत ती दररोज बडबडायची सवय लागलेली. कुणाला नाही कुणाला मार्गदर्शन करायचं. मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3ऱ्या दिवशी काय कर म्हणा. मग असं दुपारी गोट्यात बसले होते विचार करत. म्हणजे काय करावं बरं. काय नाही, समोर म्हैस बांधलेली होती. काय म्हणजे लोक तर आपले ऐकत नाही. या म्हशीलाच आपलं रामायण सांगून बघा नीट लक्ष द्या. म्हणजे मानव सोडला आणि पशुला, म्हैस हे पशुमध्ये येतात. काय नाही पळत पळत गेला. तुम्हाला सांगतो रामायणाचा ग्रंथ आणला, म्हशीच्या समोर जाऊन बसला. दावणीच्या तिथं दावणीतच बसला. पण आता नवीनच प्रयोग आहे ना, म्हशीला रामायण सांगायचं म्हटल्यानंतर राहिली उद्योग. म्हणजे नवीनच सुरू करतो. मग काय केला, ग्रंथ ठेवला तिथंच समोर आणि घरात पळत आला उदबत्ती न्यायला. उदबत्ती वगैरे पेटवली. जाऊन बघतो तर ग्रंथ कुठं आहे. टाकलं म्हशीनं खाऊन आणि त्या ग्रंथाच्या वरचं फक्त फडकच राहिलं. एक म्हशीनं सगळा ग्रंथ खाऊन टाकला. धन्य बाई म्हणला म्हशी, तुझा नवरा वेद बोलला, माऊलीने वेद बोलवला आणि तू सगळं रामायणच गिळंकृत केलं. काय उपयोग नाही तुम्हाला सांगतो. ग्रंथ बी गेला आणि सगळंच गेलं. बायको म्हणली तुम्ही काय कामाचा नाही म्हणली, तुम्ही बिन कामाचा नवरा आहे म्हणली. ते आता ग्रंथ गेलेला म्हणली, आता म्हशीचा काढायचा कसा. काय ना म्हणला तू निघतोय आपोआप निघतो. अहो आपोआप कसा निघेल मला. मी कीर्तन ऐकलंय म्हणजे की मनुष्याला जर स्वच्छ व्हायचं असेल तर बाहेरून स्नान आणि आतून स्वच्छ व्हायचं असेल ते सगळा कोटा तिचा साफ झाला पाहिजे ना. मग कोणीतरी सांगितलं होतं की आता ग्रंथ निघाला पाहिजे ना सटकून बाहेर. काय नाही तुम्हाला सांगतो, अर्धा किलो निरमा पावडर आणि अर्धी बादली पाणी. त्या पाण्यामध्ये ती निरमा वाटला. निरमा पावडर कपडे धुवायची, काढवली, दोघांनी बाटलीत भरली आणि ती अर्धी बादली पाणी तुम्हाला सांगतो निरम्याचं ते म्हशीला पाच.
आता निरमा पावडरचं पाणी म्हशीला पाजल्यानंतर म्हस जिवंत राहील. चल गेली मरून म्हैस बी, दोघांची लागली पाहणं. म्हणजे माझ्यापेक्षा तू काहीतरी हुशार असेल. म्हणजे काय नाही, तू तर एकदम बावळत आहे. काय नाही म्हणले, तुम्ही बिनकामाला आहे म्हणले, तुम्ही घरी बसा म्हणले. मी आपले 4 पैसे, किती म्हैस दूध विकत होती, घालत होती ते दूध, त्याचं पैसे येत होतं, आपला संसार चालला होता. तुमचं पैसे येत होतं, आपला संसार चालला होता. चकारलं ये पूर्ण. बर बाया म्हणलं, आता तू म्हणशील तसं ऐकतो. काय ना, बरेच दिवस निघून गेले, नुसतं घरी बसून तुम्हाला सांगतो येड्यासारखं झालं. याला काय घराच्या बाहेर जाऊ नका म्हणून सांगितलेलं. हेच सगळं करायची, बायको सगळं करायची. भांगलण्याला बी जायची, आपलं पैसे घ्यायचे, बाजार वगैरे आणायचे. बरं, एका बाजारी काय झालं, नातेवाईक आजारी पडल्यामुळं बायकोनी सांगितलं, हे बघा म्हणले, हे जरा पैसे, काय ते पैसे जरा म्हणले, वडील माझे आजारी, मी माहेरनं जाऊन येते लगेच संध्याकाळपर्यंत, तर तुम्ही बाजार वगैरे करून 12 वाजेपर्यंत आणून ठेवा म्हणले दुपारी. बरं म्हणला, काय हरकत नाही. निघून गेले 8 वाजता. ते पैसे घेऊन बाजारात आले. त्याचं ज्ञान नाही, बुद्धी भ्रष्ट झाली सगळी. दिवसभर नुसतं बाजारात तिकडं तिकडं फिरत बस, दिवसभर. संध्याकाळी 7 वाजल्या तरी ह्याचा पत्ता नाही. बायकोला काळजी, बायको घरी आली तर नवरा आणखीन आला नाही. अहो तुम्ही आमच्या ह्यांना पाहिलं का, तुम्ही पाहिलं का, तुम्ही पाहिलं का, सगळ्यांना विचार. नाही म्हणले, ते सकाळी गेले, तू गेल्यानंतर ते आलंच नाही. अशी उन्हाळ्याचे दिवस होते, तुम्हाला सांगतो. आली बाजारात तन 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 करत. ही नुसतं बाजारात तिकडून 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 इकडे फिरते. बघितलं तर बायको त्याला म्हणती काय अक्कल बिक्कल आहे का तुम्हाला? हां, सकाळी घर सोडलंय म्हणजे आणखीन घरी यायचा काय पत्ता बित्ता आहे का नाही? तिला म्हणतं, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते हो. म्हणजे हे असलं बावळट. किती हुशार मनुष्य होता, पण अभिमानाने पूर्ण त्याचा काय परिणाम झाला. या दृष्टांतातून घ्यायचं आहे काय ते पहा. मनुष्याने भोळं बी असावं, पण एवढंही भोळं नसून की स्वतःच्या बायकोला ओळखता येऊ नये. व्यावहारिक भोळा झाला. व्यावहारिक भोळ्याला तुम्ही हा दृष्टांत देऊ शकता. उपदेश कुणाला करावा? उपदेश मनुष्यालाच करावा का जनावराला करावा? जनावराला उपदेश केल्यानंतर काय होतं? पण कोणत्या मनुष्याला करावा की ज्याच्याकडं ती घेण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तीला उपदेश करावा. ज्याला काय कळतच नाही त्याला जर उपदेश केला, इथे तुम्ही लक्षात ठेवा, अभिमानाच्या बाबतीत तुम्ही चिमणी आणि माकड यांची गोष्टही सांगू शकता. सर्वांना माहीत आहे ती गोष्ट. पाऊस पडतो, झाडावर दोघे जण बी असतात. चिमणी आपलं घरटं बांधून त्या घरट्यात बसलेली असतील, माकड त्या झाडावर भिजत बसलेलं असतं. आणि चिमणी त्या घरट्यातून माकडाला उपदेश करते. सर्वांना माहीत आहे उदाहरण. दादा, हो मी कसं घरटं बांधलंय, जसं तुम्ही पावसात भिजताय, तुम्ही बी घरटं बांधा. आता माकड म्हणलं की आपले पूर्वज ही माकड होती. आलं का लक्षात? आपली उत्पत्तीच त्यांच्यापासून आहे. इव्हॉल्युशन, उत्क्रांती, बदल होत गेले आणि हळूहळू मनुष्यामध्ये, हे सायंटिफिकली सांगतोय मी पूर्ण, ध्यानात आलं तुमच्या. मग आता
माकडाने काय केलं असं, एवढी एवढी चिमुरडी आणि मला उपदेश करते. गर्व. काय केलं, सगळी जी जेवढी गर्दी होती चिमण्यांची तेवढी सगळी, म्हणजे मूर्खाला उपदेश केला म्हणजे ते आपलं बी वाटोळ करून घेतं आणि दुसऱ्याचं बी वाटोळ. जी उपदेश करतं त्याचंही वाटोळ करतं. बरं, अधिकार नसताना जर उपदेश केला, काय चिमणीला उपदेश करायची काय कारण होती? हां, असं गर्विष्ठ माणसाला, अभिमान असणाऱ्या माणसाला जर उपदेश केला तर उपदेश करणाराची अवस्था ह्या चिमणीसारखी होते. इथे तुम्ही असाही दृष्टांत सांगू शकता. माझं फक्त बाळानो नवीन कीर्तनकार जे तयार होतात आणि टार्गेट माझं हे आहे, जसे मी इंजिनियर डॉक्टर लाखो इंजिनियर डॉक्टर बनवले आयुष्यामध्ये 38 वर्षाच्या आयुष्यामध्ये, तसं परमार्थामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणून ज्ञान वाढावं, फक्त दृष्टांत सांगता यावे. नवीन कीर्तनकार, महिला कीर्तनकार, बाल कीर्तनकार तयार व्हावेत, हा यातून उद्देश. म्हणजे हे दृष्टांत आणि सिद्धांतही सांगितलं मी, दृष्टांतही सांगितलं. तर आपण कीर्तनामध्ये देऊ शकता, कथेमध्ये कुठेही देऊ शकता. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, लक्षात ठेवा. परंतु आवर्जून चॅनल पाहत जावा, शेअर करत जावा, आपलं ज्ञान इतरांनाही देत जावा. ओके.